नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपण तर पाहिलंच आहे की विद्याधरने आनंदी आणि युगंधर मध्ये फूट पाडण्यासाठी मुलांच्या मनात गैरसमज निर्माण केलाय. पण आनंदीने मात्र शपथ घेत युगंधर आणि मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण होऊ नये यासाठी तिने जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेले आहेत. आता मात्र ज्यावेळेला आनंदी घर सोडून निघू लागते त्यावेळेला मात्र पृथ्वीच्या हातामध्ये आरतीच्या हँडरायटिंग मधली आनंदीची चिठ्ठी आणि विद्याधरच्या हँडरायटिंग मधली विद्याधरची चिठ्ठी सापडली आहे. आणि त्यामुळे विद्याधरचा खरा पर्दाफाश झालेला आहे. आणि पृथ्वीला समजलं आहे की आनंदी खोटं बोलत नव्हती. आनंदी आपल्याला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होती ते सगळं काही खरं होतं. पण हे जे काही घडलंय ते फक्त आणि फक्त विद्याधर काकामुळे आणि आपल्याला भडकवण्याचं काम सुद्धा विद्याधर काकांनीच केलेलं आहे. आता हे सगळं काही पृथ्वीच्या लक्षात आल्यानंतर पृथ्वीने मात्र विद्याधरला जाब विचारलाय आणि आनंदीची माफी मागितली आहे. तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडलं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे आता शिल्पाला समजलं आहे की हे सगळं काही घाणेरडं कारस्थान विद्याधरने केलेलं आहे आणि त्यांनी हे सगळं काही आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून केलेलं आहे. त्यामुळे शिल्पा मात्र विद्याधरला जाब विचारायला जाते. त्यावेळेला विद्याधर म्हणू लागतो, अगं ताई, तुला काय वाटतं हे सगळं काही मी माझ्यासाठी केलंय? नाही ग, मी हे सगळं काही तुझ्यासाठीच केलंय. आता जाऊन युगंधरला किंवा मुलांना माझं नाव सांगितलं ना तर मी त्यांना हे सगळं काही खरं सांगून टाकेन की दादा तुला घराबाहेर काढायला निघाला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठीच तू हे सगळं काही घडवून आणलं. म्हणूनच मी तुला एक गोष्ट सांगतो, आता काही झालं ना तरी तू माझ्याबद्दल तोंड उघडलंस ना तर मग बघ. वरती शिल्पा म्हणू लागते की म्हणजे आता तू मला ब्लॅकमेल करणार का? नाही म्हणजे मीच मूर्ख होते, मी तुझ्यावरती विश्वास ठेवला. खरंच मला कळत नाही की एका सापावरती विश्वास ठेवून मी किती मोठी चूक केलेली आहे. पहिल्यांदा चूक केली पण ही मात्र माझी शेवटची चूक असणार आहे. आता इथून पुढे मी तुझ्यावरती कधी विश्वास ठेवणार नाही. त्यावरती धनश्री म्हणू लागते की ताई, अहो हे काय करताय तुम्ही? म्हणजे आपसात भांडून काय होईल? तुम्ही दोघे जण काही एकत्र राहिलात ना तर आणि तरच त्या आनंदी नावाच्या बाईला घराबाहेर काढू शकता तुम्ही. हे कळतंय का तुम्हाला? त्यावरती शिल्पा म्हणू लागते की तू गप्प बस. मला आनंदीला जरी घराबाहेर काढायचं असलं ना तरी मात्र मी माझ्या आयुष्यात हा मार्ग कधीच अवलंबला नसता. मी मुलांना आणि युगंधरला त्रास होईल असं काहीच केलं नसतं. तुम्ही जे काही केलंय ना ते फारच चुकीचं केलंय आणि तुमच्या या सगळ्या प्लॅन मध्ये मी मात्र अजिबात सामील नाहीये. त्यावरती विद्याधर म्हणू लागतो की ताई, तू कशी सामील नाहीये? अगं आता जे काही घडलंय ना ते मात्र मी सगळ्यांसमोर आणेन आणि या सगळ्यामध्ये तुलाच अडकवेन. मग तू विचार कर ते काय करायचं ते. विद्याधरने सगळं काही बोलल्यानंतर शिल्पाकडे मात्र आता तोंड बंद करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय राहिलेला नाहीये. शिल्पा मनात विचार करते आणि म्हणू लागते की आता माझ्याकडे तोंड बंद ठेवण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. मी जर का आता विद्याधरला एक्सपोज करायला गेले तर मात्र माझ्यावरच डाव उलटेल. तर इकडे विद्याधरला मात्र खूपच आनंद झालाय. आता विद्याधर विचार करतो आणि म्हणू लागतो की ताईचं तोंड तर मी कायमचं बंद केलंय. आनंदीला मात्र जोपर्यंत मी घराबाहेर काढत नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही चैन पडणार नाही. आता विद्याधर मात्र पृथ्वीकडे आलाय आणि तो पृथ्वीचे कान भरत म्हणू लागतो की ठीक आहे, जे काही झालं ते झालं, चुकीमुळे झालं ना. मग तुझ्या बापाला त्या आनंदीला घराबाहेर काढायला सांग. बघ तुझा बाप तिला आता घराबाहेर काढतोय का? आता पृथ्वीने मात्र वडिलांच्या समोर पर्याय ठेवलाय आणि तो युगंधरला म्हणू लागतो की आता काही झालं ना तरी सुद्धा आनंदी आणि मी आमच्या दोघांमध्ये एकाला चॉईस करा. त्याच वेळेला आनंदी तिकडे येते आणि युगंधर कुठल्याही परिस्थितीत आनंदीला मात्र घराबाहेर काढायला तयार नाहीये. त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की बघा, विचार करा आणि हे डिवोर्सचे पेपर साईन करा. त्यावेळेला आनंदी म्हणू लागते की मालक साहेब, मी या घरातून कायमची निघून जायला तयार आहे, पण तुम्ही मात्र मुलांच्या सोबत नातं तोडू नका. त्यावरती युगंधर म्हणू लागतो की आनंदी, हे काय बोलायलीस तू? अगं मी तुझ्यासोबत लग्न केलंय आणि मी मात्र तुला सोडू शकत नाहीये. त्यावरती पृथ्वी म्हणू लागतो की हे बघा, तुम्ही आमच्या आईला धोका दिलात, ही गोष्ट तरी तुम्ही मान्य करताय ना? त्यावरती आनंदी म्हणू लागते की मालक साहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता यांची गोष्ट मान्य करा, मी आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जाते. तर आनंदी म्हणू लागते की मला फक्त 2 दिवसांची मुदत मिळेल का? म्हणजे या 2 दिवसांमध्ये माझ्या घरी काय सांगायचं, काय करायचं हे सगळं काही मी ठरवेन. तर पृथ्वी म्हणू लागतो की अगं इतके दिवस या घरामध्ये राहिलीस ना, मग अजून 3 दिवस राहा आणि 3 दिवसानंतर या पेपरवरती साईन कर आणि इथून कायमची निघून जा. आता आनंदी विचार करते आणि म्हणू लागते की
आता जे काही सत्य आहे ते सत्य समोर आणल्याशिवाय, मालक साहेब आणि मुलांमधील दुरावा दूर केल्याशिवाय मी मात्र कुठे जाणार नाही. तर आता पृथ्वी म्हणू लागतं की आता फक्त 3 दिवस तुझ्याकडे आहेत. आता या 3 दिवसांमध्ये जे काही तुझं गबाळ आहे ते उचलायचं आणि इथून कायमचं निघून जायचं. पण या 3 दिवसांमध्ये जर का आम्हाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केलास, आम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न केलास, तर मात्र आम्हाला अजिबात चालणार नाहीये, असं म्हणत आता पृथ्वीने 3 दिवसाची मुदत दिलीये आणि 3 दिवसानंतर पेपरवर दोघांनी पण साईन करायची असं ठरवलं गेलंय. आता आनंदीने मात्र छायाताईंना बोलवलेलं आहे आणि छायाताईंना आनंदी म्हणू लागते की ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही मात्र आता हे लेटर शोधा. एक खरं सांगू का, हे सगळं काही काम घरातल्या व्यक्तीनेच केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत आपण ज्या पद्धतीने बोलत होतो ना, त्यावेळेला शिल्पाताई ज्या पद्धतीने युगंधर सरांची बाजू घेत होत्या, त्यावरून मला मात्र एक गोष्ट कळतीये, हे सगळं काही शिल्पाताई 100% करू शकणार नाहीये. शिल्पाताई तर या सगळ्यामधून वगळले गेल्या, म्हणजे आता राहिले कोण? विद्याधर. विद्याधर साहेबांची खोली चेक कर आणि पृथ्वीची खोली चेक कर, तुला नक्कीच त्यांच्या खोलीत काहीतरी सापडेल. छाया म्हणू लागते की ताई साहेब मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. आता आनंदीला मात्र चिठ्ठी सापडली आहे. आनंदीला दोन्ही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. आता आनंदी छायाताईंना म्हणू लागते की छायाताई दोन्ही चिठ्ठ्या घेऊन तुम्ही मुलांकडे ताबडतोब जायचं आहे. छायाताई मी मुलांकडे येणार नाही, कारण पृथ्वीने मला सांगितलं आहे की कुठलंही एक्सप्लेनेशन देण्यासाठी तू आमच्याकडे यायचं नाही. म्हणून तुम्ही दोन्ही चिठ्ठ्या नेऊन द्या आणि यातला अक्षर शहानिशा करण्यासाठी सांगा. आता छाया मात्र दोन्ही चिठ्ठ्या नेऊन देते, त्यावेळेला पृथ्वी मात्र खूपच चिडलेला असतो. पृथ्वी म्हणू लागतो की कुणी पाठवलंय तुला, म्हणजे आनंदीने पाठवलंय का? एक गोष्ट सांगितलेली कळत नाही का? मी आनंदीला सांगितलं होतं की मला या सगळ्यामध्ये काही पटवून देण्याचा प्रयत्न करू नको. त्यावरती छायाताई म्हणू लागतात की हे बघा तुम्ही आधी या चिठ्ठ्या पहा. हे बघा या चिठ्ठीतला आरतीताईंचा अक्षर आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीतलं अक्षर कुणाचं आहे ते काही मला माहिती नाही. तुम्ही त्या चिठ्ठीची शहानिशा करू शकता. हे अक्षर आता विद्याधर साहेबांचं आहे, तुम्ही शहानिशा करा. आता पृथ्वीला मात्र खरं सत्य कळलेलं आहे. आनंदीने आपल्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलता आणि ही चिठ्ठी बदलणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो विद्याधर आहे. आता पृथ्वी मात्र त्या दोन्ही चिठ्ठ्या घेऊन जोर जोरात बाहेर ओरडत येतो आणि म्हणू लागतो की काका बाहेर ये, काका बाहेर ये, तू हे सगळं काही केलंस ना, हे अक्षर तुझं आहे आणि या अक्षरामध्ये या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलंय ना ते तू लिहिलंय आणि हे अक्षर आरतीचं आहे. मी तिचं अक्षर ओळखलं आहे. मी ज्या वेळेला आरती सोबत बाहेर गेलो होतो ना, त्यावेळेला मात्र मी तिचं अक्षर निरखून पाहिलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हे अक्षर आरतीचंच आहे. आता तू आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोयस, त्यामुळे खबरदार पुन्हा जर का असं काही केलंस तर आता सुद्धा घरी आल्यानंतर तूच आम्हाला व्हिडिओ दाखवून भडकवलंस ना. आता पृथ्वीने मात्र विद्याधरला पूर्णपणे एक्सपोज केलेला आहे. आता विद्याधर म्हणू लागतो की अरे मी जे काही बोलतोय ना ते खरं आहे, तुझी आता आनंदीने फसवणूक केली आहे. त्यावरती तो म्हणू लागतो की नाही आनंदीने नाही तर तू फसवणूक केलेली आहेस. आनंदीने योग्य ती चिठ्ठी लिहिली होती, पण तुला काय गरज होती ती चिठ्ठी बदलायची, असं म्हणत त्याने चांगलाच धडा शिकवलाय आणि विद्याधरचं थोबाड फोडलेलं आहे.